या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टायझर। नमस्कार, आपण पाहताय कोकणचा नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह। बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सना। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर। नाउ एक्सपिरियन्स sheer softness of टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स। कोकण रेल्वेचे प्रवासी संतापले, केला रेल रोको। कोकण रेल्वे खोळंबली, या गाड्या झाल्या रद्द। आणि दवे बलवत्तर, दरीत कोसळताना टेम्पो वाचला। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर। नाउ एक्सपिरियन्स sheer softness of टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स। आता पाहूया सविस्तर बातम्या। आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवलीत, तेही अगदी माफक दरात। नॅप आय हॉस्पिटल मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर मध्ये आजपर्यंत 15,000च्या वर डोळ्यांची ऑपरेशन्स, विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डोळे तपासणी, चष्मा, तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार, डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार। आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर, प्रहार कार्यालयाच्या शेजारी, सनराइज टॉवर, श्रीधर नाईक चौक, मुंबई गोवा हायवेवर, कणकवली। मध्य रेल्वे मार्गावरील दिवा स्थानकात रविवारी सकाळी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला। या संतप्त प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवर उतरत मध्य रेल्वेची संपूर्ण वाहतूक रोखून धरली होती। त्यामुळे कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडले, अनेक गाड्या रद्द झाल्या तर अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आलेत। अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी थेट जाऊयात कणकवली रेल्वे स्थानकात आमचे प्रतिनिधी उमेश बुचडे यांच्याकडे। नमस्कार, कोकण रेल्वेची वाहतूक खोळंबली आहे। आपण आता कणकवली स्टेशनवर आहोत। काल सायंकाळी मध्य रेल्वेमध्ये जो अपघात झाला, मालगाडीचा अपघात झाला, 5 जे डबे होते वाहतूक मालगाडीचे ते रुळावरून घसरल्यामुळे अपघात झाला आणि त्यामुळे मध्य रेल्वेच्या अपघातामुळे कोकण रेल्वेची वाहतूक खोळंबली आहे, अशी माहिती कोकण रेल्वेकडून मिळत आहे। आणि त्याचा परिणाम आता संपूर्ण ह्या कोकण मार्गावर चालणाऱ्या या रेल्वेवर झालेला आहे। काल रात्रीपासून ज्या कणकवलीच्या स्थानक असेल, गोव्यापर्यंत जाणारं असेल, खेड असेल, रत्नागिरी असेल, या स्थानकावर येणाऱ्या ज्या रेल्वे आहेत त्या काही रद्द करण्यात आलेल्या आहेत, काहींचे मार्ग डायव्हर्ट करण्यात आले, म्हणजे मिरजवरून ते गोव्याला नेण्यात आलेले आहेत। तसेच काही लेट धावत आहेत। कोकण कन्याची गाडी आहे ती देखील एवढ्या म्हणजे 10 ते 12 तास उशिराने धावत आहे, अशी माहिती समजत आहे। तसेच जी मांडवी गाडी आहे ती रद्द केलेली आहे, अशी देखील माहिती येत आहे। त्यामुळे सर्वच जी माहिती आपण थोड्या वेळ आपण कणकवली रेल्वे स्थानकावर आहोत। आपण जे बहुतांश प्रवासी येत आहेत, काय सांगाल, किती वेळ तुम्ही वाट बघता रेल्वेची? 2 तास। लहान मुलं देखील आहे। कोकण रेल्वे ठप्प झाली आहे, काय सांगता? कोकण रेल्वे ठप्प झाली आहे, काय? हो, इथे आल्यावर आम्हाला समजलं। आम्ही 10 वाजता इथे आलो, आमची मांडवीची हे होती। इथे येऊन समजलं काहीतरी प्रॉब्लेम आहे, इथे खूप त्रास होतोय। आता काय समजत नाही पुढचं काय, केव्हा गाड्या येणार ते। रेल्वेकडून काय सांगण्यात येत आहे की कसं काय? नाही, असं काय सांगण्यात नाही आलं, फक्त लेट आहे म्हणून सांगितलं। लहान मुलं देखील आपल्यासोबत आहेत। हो हो हो। हे काही प्रवासी आहेत ते सांगतात की आम्ही बराच वेळ झाला इथे आहोत, लहान मुलं देखील आपल्यासोबत, अजून कुठली अनाउन्समेंट झाली नाही। बहुसंख्य जे आहेत प्रवासी ते देखील आहेत। तुम्ही किती वेळ झाला आला, काय सांगताय? जवळ 1.5 तास झाला येऊन स्टेशनवरती। कुठली ट्रेन आहे तुमची? मांडवी एक्सप्रेस, कुठे जायचं तुम्हाला? मुंबईला। काय रेल्वेकडून सांगण्यात आलं? हां, सांगताय फक्त लेट आहे ट्रेन, बाकी काही इतर खबर नाही का? बऱ्याच आपण प्रवासी बघतोय, लहान मुलांना देखील घेऊन आले आहेत। अशा पद्धतीने जे सध्या मुंबईवरून येणारे जे चाकरमानी आहेत त्यांचे हाल होतात। अनंत चतुर्थीच्या गणपती विसर्जन झाल्यानंतर आज प्रवासी मुंबईला जाणार होते। मॅडम, काय सांगताय तुम्ही, कधी आलात? आम्ही 1 तास झाला। किती उशीर झाला, काय सांगताय रेल्वेला? आमची गाडी 3 तास लेट आहे। मडगाव उड्डाण गाडी वसईवरून येणार। मॅडम, लहान मुलं तुमच्या सोबत आहे आणि ट्रेन गाड्या लेट झाल्या, काय सांगताय? काय सांगू, गाडीची व्यवस्था लवकरात लवकर करावी। अजून आम्हाला 2 तास झाले इथे बसून आहे, मुलगीला बरं पण नाही। बरोबरच ही लहान मुलं या प्रवाशांसोबत आहेत आणि त्यांचे हाल होण्याची शक्यता आहे। आणि रेल्वे सेवा खोळंबली आहे। कोकण रेल्वेची ही सेवा खोळंबल्यामुळे कुठेतरी प्रवासी संताप व्यक्त करत आहेत। आपण पाहिलं की मुंबईवरून येणारे जे प्रवासी आहेत त्या रेल्वे गाड्या काही गणपती स्पेशल रद्द झाल्या, त्यामुळे त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। दिवा स्थानकावर रेल्वे रोको देखील झाला आहे, रास्ता रोको झालेला आहे, त्यामुळे अधिक आणि सेवा खोळंबण्याची शक्यता आहे। आपण बघतो ही गर्दी
जी आमच्या मागे गर्दी आहे ती आपण बघतो आहोत की कशा पद्धतीने कणकवलीमध्ये ही गाडी देखील थांबवण्यात आली आहे. राजधानी एक्सप्रेस ही कणकवलीमध्ये थांबवण्यात आलेली आहे. खूप जे प्रवासी आहेत ते वाट बघतायत आणि त्यांच्याकडून आपण त्यांची प्रतिक्रिया दाखवणार. कधी आला तुम्ही, काय सांगा? 11 वाजता आलोय सकाळी. काय सांगतात, लेट आहेत किंवा कॅन्सल झाले? खूप लेट आहे, खूप त्रास होत आहे. बसायला पण इव्हन जागा नाही इकडे. बाहेर बघायला तर इथे पूर्ण ओपन आहे. एवढ्या जागामध्ये सगळे कोंजून बसले, सगळे खूप त्रास होतोय. प्रवासी बसायला देखील जागा नाही, खूप त्रास होतोय. खूप गर्दी आपण ही दाखवत आहोत. कणकवली रेल्वे स्थानकावर, सर्व रेल्वे स्थानकावर अशीच परिस्थिती आहे. त्यामध्ये असेल कुडाळ असेल, सावंतवाडी असेल, कणकवली असेल, त्यानंतर नांदगाव असेल, तशाच पद्धतीने राजापूर आहे, रत्नागिरी आहे, चिपळूण आहे, खेड आहे, ह्या सर्वच रेल्वे स्थानकावर अशा पद्धतीची मोठी गर्दी आपल्याला ही पाहायला मिळत आहे. कारण कोकण रेल्वेची सेवा आता खूप खोळंबलेली आहे. आपण जी लाईव्ह दृश्य पाहत आहोत की जी रेल्वे सेवा खोळंबल्यामुळे जी कोकण कन्या गाडी आहे ती 12 तास उशिरा धावणार आहे. तशाच पद्धतीने काही गाड्या ज्या रद्द करण्यात आल्या आहे, गणपती स्पेशल गाडी ही रद्द करण्यात आलेली आहे असं सांगण्यात येत आहे. कुठल्या गाड्या रद्द करण्यात आहे रेल्वेकडून लवकरच आपल्याला समजेल आणि त्या पद्धतीने आपण सर्व प्रेक्षकांना आपल्या सांगू की कशा पद्धतीने या गाड्या कोणत्या रद्द केल्यात. पण सध्या कोकण रेल्वे मार्गावर या रेल्वे स्थानकावर जे परतीचा प्रवास करणारे जे चाकरमाने आहेत त्यांचे हाल होताना आपल्याला दिसत आहेत. जे वयस्कर आहेत, वृद्ध आहेत. काय सांगता, तुम्ही कुठे जाता? मुंबईला. किती वेळ ट्रेन आहे काय सांगितलंय? आम्हाला सांगितलेलं 1.5 तास लेट आहे म्हणून. मांडवी आहे. बरेच प्रवासी आहेत, मांडवी येण्यासाठी आहेत. मुंबईवरून जी शताब्दी देखील आहे ती देखील अजून आलेली नाही आहे. तशाच पद्धतीने कोकण कन्या देखील आले नाही आहे, तुतारी देखील आले नाही. बऱ्याच गाड्या ह्या अजून देखील या कणकवली असतात. सकाळी येतात 6 वाजता, 8 वाजेपर्यंत त्या देखील आल्या नाही आहेत. खूप प्रवासी आहेत, खूप लहान लहान मुलं देखील आहेत, वयस्कर व्यक्ती देखील आहेत. सर्वच जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. आणि ही गाडी जी आहे ती राजधानी एक्सप्रेस ही इथे कणकवली स्थानकात थांबवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे प्रवाशांचे हाल होतात. आमचे सहकारी आहेत देवनी मॅडम. रेल्वे सेवा खोळंबली आहे, काही गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. कुठल्या गाड्या रद्द केलेल्या काय माहिती आपल्याकडे? कसं आहे, काल मध्य रेल्वेच्या मार्गावरती एक मालगाडी पनवेलच्या नजीक डिरेल झालेली होती आणि तेव्हापासून हे जे काही आपलं सगळं म्हणजे कोकण रेल्वेच्या मार्गावरती नाही परंतु मध्य रेल्वेच्या मार्गावरती डिरेल झाल्यामुळे पूर्ण कोकण रेल्वेचं जे काही वेळापत्रक आहे ते पूर्ण बिघडून गेलेलं आहे. आणि सगळ्यात आज जे आहेत सगळ्यात महत्त्वाच्या गाड्या म्हणजे कोकण कन्या एक्सप्रेस ही जी आजची 1 तारखेची आहे ती पूर्णपणे कॅन्सल करण्यात आलेली आहे. मांडवी एक्सप्रेस जी आहे आजची ती कॅन्सल करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर तुतारी एक्सप्रेस जी आहे ती कॅन्सल करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर LTT मडगाव एक्सप्रेस ही कॅन्सल करण्यात आलेली आहे. सावंतवाडी CSTM म्हणजे जी सावंतवाडीवरून निघते CSTM स्पेशल गाडी म्हणजे गणपती स्पेशल ती आज कॅन्सल केलेली आहे. बाकी पनवेल खेड मेमू, दिवा चिपळूण मेमू ह्या दोन्ही गाड्या कॅन्सल केलेल्या आहेत. अशा एकूण 1 2 3 4 5 6 12 गाड्या जवळजवळ कॅन्सल केलेल्या आहेत. त्याचबरोबर काही गाड्यांचे मार्ग बदललेले आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची म्हणजे नेत्रावती एक्सप्रेस जी आहे तिचा मार्ग बदललेला आहे. ती कल्याण अशी करून गोव्याला जाणार आहे. आणि जनशताब्दी एक्सप्रेस जी आहे तिचा सुद्धा मार्ग बदललेला आहे. ती सुद्धा कल्याण पुणे मिरज करून ती मडगावला जाणार आहे. त्याचप्रमाणे संपर्क क्रांती एक्सप्रेस जी आहे ती सुद्धा डायव्हर्ट केलेली आहे आणि ती सुद्धा कल्याण पुणे मिरज अशी करून मडगावला जाणार आहे. काही गाड्या पार्शियली हे करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मडगाव पनवेल मेमू आहे. त्याच्यानंतर सावंतवाडी CSTM स्पेशल जी आहे ती आहे. CSTM मडगाव स्पेशल आहे. अशा ह्या गाड्यांच्या शॉर्ट म्हणजे थोड्याशा पार्शियली बाजूला केलेल्या आहेत किंवा डायव्हर्ट केलेल्या आहेत किंवा काही पार्शियली कॅन्सल केलेल्या आहेत. अशा पद्धतीचं हे पूर्णपणे रेल्वेचं जे वेळापत्रक आहे कोकण रेल्वेचं ते पूर्णपणे हॅम्पर झालेलं आहे आणि प्रत्येक स्टेशनवरती प्रचंड गर्दी अशी प्रवाशांची साचलेली. आता इथे सुद्धा प्रवासी हो. रेल्वे स्थानकावर आहेत बरोबर आणि त्याच्याकडे लहान मुलं देखील आहेत, लहान मुलं आहेत, वयस्कर माणसं आहेत. पाऊस पडतोय आज सकाळपासून पूर्णपणे आपल्या कोकणामध्ये म्हणजे सिंधुदुर्गात तर भरपूर पाऊस पडतोय. सगळ्यात महत्त्वाचे जेव्हा अशा स्टेशनवरती ट्रेन थांबतात त्यावेळेस खानपान व्यवस्थेचे फार 3-13 वाजतात तर ते होऊ नये म्हणून खरं म्हणजे रेल्वे प्रशासनाने सुद्धा थोडीशी दक्षता घ्यायला पाहिजे असं मला वाटते. कारण जसं तू म्हणालास अशी लहान मुलं आहेत, वृद्ध माणसं आहेत तर त्यांना त्यांच्या जेवणाची किंवा त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था व्हायला पाहिजे. अशी काहीतरी सोय स्टेशनवरती व्हायला पाहिजे. स्वच्छ पाणी मिळायला पाहिजे. पावसाचे दिवस आहेत, एकच छोटंसं हे शेल्टर असते त्याच्याखाली अनेक प्रवासी उभे असतात. त्यांना पावसापासून त्यांना संरक्षण मिळण्यासाठी सुद्धा काहीतरी प्रयत्न झाले पाहिजेत असं मला वाटते. निश्चितच
देवेनी मॅडम त्यांनी सांगितलेलं आहे की कोकण रेल्वेमध्ये 12 ट्रेन ह्या रद्द झालेल्या आहेत, कॅन्सल झालेल्या आहेत. त्यामध्ये बऱ्याच ट्रेन आहेत म्हणजे ज्या आपल्या गणपती स्पेशल आहेत, रेग्युलर आहेत, ह्या ट्रेन कॅन्सल झाल्या आहेत. आणि 12 ट्रेन कॅन्सल झाल्यामुळे एका ट्रेनला कमीत कमी 1600 माणसं ही प्रवास करतात. एका ट्रेनमधून 1600 माणसं प्रवास करतात. एका डब्यामध्ये 100 माणसं असतात. आणि तशा पद्धतीने 12 ट्रेन रद्द झाल्यामुळे कमीत कमी आपल्याला बघायला गेलं तर 10 ते 15 हजार पेक्षा जास्त प्रवाशांची तिकीटही कॅन्सल झालेली आहेत. एकंदरीत असं एक परिस्थिती आपल्याला दिसत आहे. आणि प्रत्येक रेल्वे स्थानकावर अशा पद्धतीचं चित्र आहे की वयस्कर माणसं असतील, लहान मुलं असतील, आता ते थांबलेले आहेत. कालपासून मुंबईवरून रेल्वे स्थानकावर जी विदारक परिस्थिती आहे, प्रवाशांनी रास्ता देखील केलेला आहे. आणि अशाच पद्धतीची इथे तीव्र प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत. मॅडम, एकंदरीत परिस्थिती नाराजी व्यक्त करतात सगळेजण, काय सांगतात? कसं झालेलं आहे, 11 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन झालं, त्याच्यानंतर एक दिवस शनिवार रविवार थांबून लोक निघण्याच्या परतीच्या प्रवासाला लागलेले असतात. आज रविवार आहे, आज सकाळपासून लोक म्हणजे सकाळची ट्रेन असेल किंवा दुपारची ट्रेन असेल, त्याने संध्याकाळी मुंबईत पोहोचायचं, आज विश्रांती घ्यायची आणि उद्यापासून कामाला लागायचं. या हिशोबाने अनेक लोकांची आजची तिकिटांचं रिझर्वेशन होतं, परंतु ते सगळं त्यांचं वेळापत्रक पूर्णपणे कोलमडलेलं आहे. त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज सकाळपासून प्रचंड पाऊस पडतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, त्यामुळे लोक ठिकठिकाणावरून येऊन स्टेशनवरती पोहोचलेले होते. परंतु ही प्रत्येक स्टेशनमध्ये अशा ट्रेन थांबलेल्या असल्यामुळे त्यांची सुद्धा फार अडचण झालेली आहे. लहान मुलांची सगळ्यात मोठी अडचण झालेली आहे, कारण अगदी तान्ह्या बाळापासून 8 ते 10 वर्षांच्या मुलापर्यंतची अशी मुलं आहेत, तर त्यांना व्यवस्थित त्यांचं हे व्हायला पाहिजे. परंतु ते कुठेच थोडंसं ट्रेनचं पूर्णपणे वेळापत्रक हे पूर्णपणे कोलमडल्यामुळे त्यांना अशाच परिस्थितीत इथे चिखलामध्ये किंवा पाण्यामध्ये इथे बसावं लागतंय. आहे त्या परिस्थितीत, जिथे आहे त्या परिस्थितीत बसावं लागतंय. त्यामुळे थोडेसे त्रस्त झालेले प्रवासी. आणि नक्की हे ट्रेनचं परत वेळापत्रक कधी सुधारेल हे जे आहे ते कोणीच सांगू शकत नाहीये. कोकण रेल्वेचे PRO ना सुद्धा फोन केलेला होता, त्यांनी सुद्धा सांगितले की अद्याप हे काही अजून म्हणजे कधी हे सगळं वेळापत्रक सुधारेल हे आपण निश्चित सांगू शकत नाहीये. परंतु आता तरी त्याचं काम सुरू आहे, म्हणजे ते डिरेल जी झालेली आहे रेल्वे, तिचे डबे पुन्हा पूर्ववत आणणं, रुळावरती आणणं, ह्याच्यासाठीचं काम सुरू आहे. परंतु आता तरी अनिश्चित काळासाठी ह्या ट्रेन प्रत्येक स्टेशनवरती थांबलेल्या आहेत हे मात्र निश्चित. सावंतवाडी मळगाव स्टेशन म्हण, कुडाळ, कणकवली, ओरोस, वैभववाडी, खेड, राजापूर, रत्नागिरी प्रत्येक स्टेशनवरती ट्रेन थांबवण्यात आलेल्या आहेत. आणि काही गाड्या रद्द झाल्यामुळे देखील अनेक प्रवाशांची फार मोठी कुचंबण आणि अडचण झालेली आहे. निश्चितच देवयानी मॅडम यांनी सांगितलेलं आहे, प्रवाशाची मोठी कुचंबण झालेली आहे. आपण अजून देखील आपल्या प्रवाशांची हाल आपण कसे आहे पद्धतीने होत आहे ते दाखवत आहोत, कारण बहुसंख्य प्रवासी आहेत. तुम्ही किती वाजता इथे आलात, काय सांगाल? आम्ही इथं 10 वाजेपर्यंत उभा आहोत. इथं बसायची पण अवस्था नाही, काय नाही. आमची जो गाडी होती अजून 3 तास उशिराने दाखवते आम्हाला, गुजरात गाडी. त्याचा टायमिंग 12:40चा इथं आम्हाला सांगितले आणि आता बोलतात 3 तास उशिराने धावत आहे. वयस्कर माणसं आहेत, लहान मुलं आहेत, काय व्यवस्था इथे काय? काहीच नाही, अजिबात काय नाही, बसायला जागा नाही. आम्ही 10 वाजेपर्यंत उभा आहोत. निश्चितच प्रवासी संताप व्यक्त करतात. आपण जी लाईव्ह दृश्य आपल्याला दाखवत आहोत कोकण साथ लाईव्हच्या दर्शकांना, ही दृश्य आहेत जे वयस्कर आजी आहेत, आजोबा आहेत, लहान मुलं देखील आहेत. आणि ही ट्रेन देखील आता थांबलेली आहे. कणकवली रेल्वे स्थानकाची जी परिस्थिती आहे ती आपण दाखवत आहोत. आणि मोठ्या पद्धतीने प्रवासी जे आहेत ते संताप व्यक्त करत आहेत. एकंदरीत ही दृश्य आपण दाखवत आहोत. या कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या 12 गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे 07105 पनवेल खेड स्पेशल गाडी ही 30/9/2023 ची फुल्ली कॅन्सल करण्यात आलेली आहे. तशाच पद्धतीने 01155 दिवा चिपळूण स्पेशल गाडी आहे 30/9 ती देखील कॅन्सल करण्यात आलेली आहे. तशाच पद्धतीने 01165 LTD MGM स्पेशल 30/9 ही देखील कॅन्सल करण्यात आलेली आहे. तसेच 01156 चिपळूण दिवा मुंबई स्पेशल ही 1:10ची म्हणजे 1 ऑक्टोबरची ही गाडी फुल्ली कॅन्सल करण्यात आलेली आहे. तशाच पद्धतीने 07105 पनवेल खेड मुंबई स्पेशल ही 1:10 म्हणजे 1 ऑक्टोबरची गाडी आहे ती देखील कॅन्सल करण्यात आलेली आहे. तशाच पद्धतीने ज्या 01113 ही मांडवी एक्सप्रेस आहे मुंबईवरून 1 तारखेची आहे, 1 ऑक्टोबरची ती येणार होती, ती देखील कॅन्सल करण्यात आलेली आहे अशी माहिती
पण रेल्वेकडून आता आपल्याला दिलेली आहे, त्यामुळे तशाच पद्धतीने दुसरी गाडी आहे ती 01171 चिपळूण सावंतवाडी स्पेशल, ही 1 ऑक्टोबरची गाडी, ती देखील कॅन्सल करण्यात आली आहे. म्हणजे अशा 12 गाड्या ह्या कॅन्सल करण्यात आलेल्या आहेत. आणि तसंच जी तुतारीची गाडी आहे तुतारी गाडी आहे 11004 सावंतवाडी रूट डायव्हर्ट केलेल्या ज्या गाड्या आहेत त्या जनशताब्दी एक्सप्रेस आहे. तशाच एक मेंगलोर एक्सप्रेस देखील आहेत. काही प्रवासी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ. काय सांगाल, किती वेळ तुम्ही थांबला तिथे? जवळजवळ 2 तास झालेले आहेत. काय सांगते रेल्वे प्रशासन? काय सांगा, काय समजत नाही आहे. काही गाड्या 12 ट्रेन रद्द करण्यात आलेल्या आहेत, काही जे गाड्या आहेत त्या डायव्हर्ट करण्यात आल्या, याची काय माहिती आपल्याला? काहीही माहिती दिलेली नाही आहे. डायव्हर्ट केलेल्या डायव्हर्शन ज्या ट्रेन आहेत त्या 12450 गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेस आहे, ती डायव्हर्ट करण्यात आली. कल्याण पुणे मिरज मार्गे ती गोव्याला जाणार आहे. त्याच्याच पद्धतीने 12051 जनशताब्दी एक्सप्रेस ही देखील मिरज मार्गे जाणार आहे गोव्याला, अशा पद्धतीने सांगण्यात आले आहे. नेत्रावती देखील जाणार आहे, ती डायव्हर्ट करण्यात आली आहे, अशा पद्धतीचं कोकण रेल्वेकडून सांगण्यात आलेलं आहे. पण अजूनपर्यंत हे जे प्रवासी आहेत ते आपण पाहतो कशासाठी तुम्ही जात आहे. हो, हे जे प्रवासी आहेत ते इथे ठाण मांडून बसलेले आहेत, कारण गाडीच नाही आहे. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवलीत, तेही अगदी माफक दरात. नॅप आय हॉस्पिटल मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर मध्ये आजपर्यंत 15,000च्या वर डोळ्यांची ऑपरेशन्स, विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डोळे तपासणी, चष्मा, तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार. डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार. आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर, प्रहार कार्यालयाच्या शेजारी, सनराईज टॉवर, श्रीधर नाईक चौक, मुंबई गोवा हायवेवर, कणकवली. मध्य रेल्वे मार्गावरील दिवा स्थानकात रविवारी सकाळी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला. या संतप्त प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवर उतरत मध्य रेल्वेची संपूर्ण वाहतूक रोखून धरली होती. सकाळची दिवा सावंतवाडी पॅसेंजर ट्रेन अनेक तास उलटून स्थानकात आली नव्हती. हे प्रवासी का संतापलेत, का करण्यात आला रेल्वे रोको, ऐकूयात प्रवाशांकडूनच. हम लोग 11099 की गाड़ी के बारे में बात कर रहे हैं. हमें बताया गया था कि गाड़ी 4 बजे सुबह जाएगी. 4 बजे के बाद हमें कोई इन्फॉर्मेशन नहीं दिया गया कि क्यों डिलेड है. बाद में 7 बजे हमें बताया गया कि ये गाड़ी जो है पनवेल में ही टर्मिनेट हो गई है, जो आने वाली थी, और जो जाने वाली है वो पनवेल से मिलेगी. उसके बाद हमें टाइम भी नहीं बताया गया. टाइम में बाद में जाके बताया गया कि 11 बजे जाएगी. उसके चक्कर में काफी लोग, कम से कम और कुछ नहीं तो यहाँ मेरे पीछे 750 लोग हैं जो वहां से टैक्सीज करके यहाँ तक आए. कुछ बच्चे भी हैं, बुजुर्ग भी हैं, छोटे छोटे बच्चे हैं, और ये वो लोग हैं जिनको गोवा जाना था हर हालत में. मुझे एक फ्यूनरल में जाना है और मुझे आज दोपहर को वहां पहुंचना था. मैं आपको ये बता रहा हूं कि हम लोग चाहते हैं कि कोई ऑल्टरनेटिव वे निकाला जाए जिसमें हम लोगों को वहां पहुंचाया जाए. कैसी दूसरी ट्रेन दी जाए, कैसी की जाए, हमें ये चाहिए प्लीज. और वंदे भारत को अगर वो 5:30 में भी रात को इतनी देर जा सकती है तो हमारी गाड़ी क्यों कैंसिल की जा रही है. टैक्सी वाले ने हमसे 1500 रुपए लिए, सिर्फ 40 किलोमीटर. 2,000 लिया हम लोग का. किसी के 2,000. आम्ही रात्री 11:30ला आमची 1:45ची टिळकनगर करमाळी गाडी होती. त्या गाडीला आम्ही लोक आलो लोक सगळे आल्यावरती समोर इंडिकेटर लावला. इंडिकेटरला 4चा टायमिंग दाखवला. बाकी ते काही बोलत नाहीये. उशिराने लागणार येते म्हणून सांगतायत. हा ठीक आहे. 4 नंतर 3 ते 4 तासांनी त्यांनी 7चा टायमिंग लावला. म्हणजे 4 नंतर लावला, 4:30ला 7चा टायमिंग लावला. 7 वाजून गेले, 8 वाजले आणि 8:45ला अचानक जाहीर करतात की टिळकनगर करमाळी रद्द होत आहे. तिकडून येणारी म्हणजे करमाळीवरून येणारी पनवेलला रद्द केली आहे आणि इकडून जाणारी पनवेलवरून सुटेल. पण टायमिंग किती वाजता सुटेल वगैरे काही एक नाही.
मग आम्ही स्वतः काही लोक जाऊन स्टेशन मास्टरांना विचारलं की गाडी किती वाजेपर्यंत सुटेल, तर ते काय आम्हाला कन्फर्म माहिती नाही, तुम्ही 11 वाजेपर्यंत पनवेलला पोहोचा. ही घटना नेमकी मॅडम कधीची आहे, किती तारखेची आहे, काय सांगता? आजची म्हणजे रात्रीचा 1:45चा टायमिंग गाडीचा. हां. आणि आता आम्ही सकाळी आम्हाला 8:45ला त्यांनी जाहीर केलं. आजची रात्रीची म्हणजे आज वार रविवार आहे, शनिवारी रात्रीची घटना आहे की कसं काय? शनिवारी रात्री गाडीचा टायमिंग शनिवारी रात्री 8:45चा. हां. आणि आज सकाळी त्यांनी आम्हाला 8:45ला अचानक सांगितलं इथून जाणारी करमाळी टिळकनगर करमाळी पनवेल वरून सुटेल. किती वाजता सुटेल ते आम्हाला माहिती नाही, तुम्ही 11 वाजेपर्यंत पोहोचा. ठीक आहे. आम्ही बाहेर आलो, तिथूनच टिळकनगर लोकल स्टेशनला गेलो. तिथं कळालं मेगा ब्लॉक आहे, बेलापूरपर्यंत गाडी जाईल. मग आम्ही कुर्ल्यावरून लोक सगळी टॅक्सीने वगैरे 2-2 हजार रुपये देऊन पनवेलला आलो, कारण ट्रॅफिक आहे, तास दीड तास जाईल. इथं आलो तर इथं सांगतात गाडी तुमची कॅन्सल केली आहे. कॅन्सल केली, तुतारी गाडी म्हणतायत मध्येच अडकवलेली आहे, रात्री सुटलेली 12 वाजता. त्या गाडीमध्ये लहान लहान बाळं आहेत 6-6 महिन्याची. मग आमचं म्हणणं एवढंच आहे की रात्री 8:45ची गाडी आमची, 12ची तुतारी गाडी, 11:30ची कोकण कन्या गाडी, जर इथं त्यावेळी लाईन एक सुरू होती तर तुम्ही सोडू शकलात नाही. मग सकाळी 5:30ची तुम्ही वंदे भारत आणि हे म्हणतात आम्ही गरीब रथ सावंतवाडी सोडली, दादर सावंतवाडी, ह्या गाड्या कशा काय जाऊ शकतात पहाटे 2? मग आमच्या रात्रीच्या गाड्या जर तू एक लाईन तुमची चालू होती तर त्या आमच्या गाड्या तुम्ही का नाही सोडू शकला? म्हणजे आमच्या आता प्रवासात आणि आता आम्हाला इथं सांगायला लागले का आम्ही काही सांगू शकत नाही, आम्हाला माहिती नाही, आम्ही विचारतो वरती आणि तुम्हाला एक 3-4 घंट्याने काही लोक आता बघाची व्हिडिओमध्ये जे बोलत होती त्यांना गोव्याला आज दुपारपर्यंत 1 वाजेपर्यंत पोहोचायचं होतं. ही रात्री गोव्याला कधी पोहोचली आणि 4 तासाने गाडी अरेंज केली तर? मग आत्ताच शेवटी आम्ही त्याने आम्हाला धमकी द्यायला लागले, आम्ही पोलिसांना बोलवतो, असं करतो तसं करतो. बोलवा म्हटलं तुम्ही पोलिसांना आणि मंत्र्यांना बोलवा कोणाला ते. म्हणजे तुम्ही जर वंदे भारत सोडू शकताय 5:30ला, मग रात्रीच्या आमच्या गाड्या काय तुम्ही सोडू शकत नाही, तुमची चालू होती तर. बरोबर ना? म्हणजे त्या हायफाय गाडीला तुम्ही पहिलं प्राधान्य दिलं आणि ह्या बाकी लोक रात्रीपासून जे ताटकळत आहे त्या तुम्ही रद्द करताय, कॅन्सल करताय गाड्या तुम्ही. मग आम्ही आता त्यांना सांगितलं तुम्ही आम्हाला आता 1 तासामध्ये दुसरी गाडी अरेंज करून द्या. तर नाही आम्हाला आता हे नाही. आता इथं गाडीच सगळ्या गाडीची लोक जमा झाली आहेत. कोकण कन्याची आली आहेत काही लोक, काही तुतारीची आली आहेत, मडगाव रात्री 8:45ची सगळीच आम्ही लोक आहोत. मग आता बुकिंग आहे स्लीपरचं, आमचं एसटीचं बुकिंग आहे. मग ही लोक आता प्रत्येक जण म्हणाली एस4 मधला माझा पण 32 आहे, आपण 32 आहे. मग तुम्ही सांगताय नाही तुम्ही आहे ते, हे आम्हाला सांगतायत कर्मचारी आणि पोलीस, नाही ते तुम्ही तुमचं समजून घ्यायचं आणि तुम्ही असं कसं, पैसे आम्ही दिले आहेत ना तुम्हाला. बरोबर पैसे आम्ही तुम्हाला दिले आहेत ना, मग तुम्ही वंदे भारत थांबवायची होती ना. कारण 2 दिवसापूर्वीच्या न्यूज पेपर रत्नागिरी टाइम्सला बातमी आहे वंदे भारतला कोकणमध्ये प्रतिसाद नाही म्हणून. ठीक आहे मॅडम, ओके. तुम्ही धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. आपलं नाव कसं मॅडम? आपलं नाव कसं मॅडम? तन्वी पवार. आता त्यांनी मग आपल्याकडून आता आलेली कोकण कन्या ती मग इथं थांबवलं आणि पनवेलला, आणि ती तुम्हाला 1 तासात साफ करून आम्ही सोडतो म्हणून सांगितलंय. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईनचं YouTube चॅनल. महालक्ष्मी तथास्तु मॉल गारमेंट अँड ॲपरल्स गणेश चतुर्थी स्पेशल ऑफर 30 सप्टेंबर पर्यंत मर्यादित. आदित्य बिझनेस सेंटर, पहिला आणि दुसरा मजला, गांधी चौक, सावंतवाडी. मोबाईल नंबर 9860 2593 76 आणि 9226 2493 76. मध्य रेल्वे मार्गावरील दिवा स्थानकात उडालेल्या गोंधळानंतर आता संपूर्ण वेळापत्रक कोलमडलंय, त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. वैभववाडी स्थानकात काय परिस्थिती आहे हे जाणून घेऊयात आमचे वैभववाडी करेस्पॉन्डंट श्रीधर साळुंखे यांच्याकडून. कोकण रेल्वे मार्गावर पनवेल कळंबोलच्या दरम्यान शनिवारी जो अपघात झाला त्याच्यामुळे जे कोकण रेल्वेचं वेळापत्रक आहे कोलमडलेलं आहे. आपण पाहू शकता की मी आता आहे वैभववाडी रेल्वे स्थानकावरती आहे आणि या रेल्वे स्थानकावर सकाळपासून ज्या सुटणाऱ्या ज्या गाड्या आहेत ती पहिली जाणारी दिवा पॅसेंजर गाडी आहे ती आता थेट 12:30 वाजता वैभववाडी रेल्वे स्थानकावर आलेली आहे आणि गेले अर्धा तास ही गाडी या स्थानकावर उभी आहे. अशाच सर्व गाड्या आहेत त्या प्रत्येक स्थानकावरती अडकून राहिलेल्या आहेत, कारण पुढे जो मार्ग त्यामुळे
हे सर्व गाड्यांची जो रूट आहे तो गती आहे ती मंदावलेली आहे. प्रत्येक रेल्वे स्थानकात या गाड्या थांबवण्यात आलेल्या आहे. सकाळी 10:30 वाजता येणारी दिवा सावंतवाडी पॅसेंजर गाडी आहे ती वैभववाडी रेल्वे स्थानकात थांबण्यात आलेली आहे. पाहायला बघायला मिळत आहे. तर मी आता जिथे आहे तो वैभववाडी रेल्वे स्थानकात आहे. आपण रेल्वे स्थानकात हे बघू शकता की इथे जी दिवा पॅसेंजर आहे ती सावंतवाडीहून मुंबईला दिवाकडे जाणारी आहे ती गेल्या अर्ध्या तासापासून थांबवण्यात आलेली आहे. याच प्रकारे ज्या मुंबईकडे जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या ठिकठिकाणी रेल्वे स्थानकात थांबवण्यात आलेल्या आहेत. आपल्या प्रवाशांना महत्त्वाचे अपडेट देण्यासाठी जे आपण मी आता आपल्याला देत आहे की ज्या मुंबईहून कोकण रेल्वे मार्गावरून मुंबईकडे जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत, ज्या वैभववाडी रेल्वे स्थानकात थांबणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या तुतारी, कोकण एक्सप्रेस तसेच गणपती स्पेशल आहे जी आज सुटणाऱ्या गाड्या होत्या त्या रेल्वेने कॅन्सल केलेल्या आहेत. आणि ज्या सकाळच्या ज्या गाड्या सुटलेल्या आहेत त्यामध्ये दिवा पॅसेंजर होती, मांडवी एक्सप्रेस होती, ती गाडी सोडण्यात आलेली आहे. मात्र त्याची जी गती आहे ती मंदावलेली आहे. त्या गाड्या ज्या आहेत त्या अगदी उशिराने धावत आहेत. जी दिवा पॅसेंजर गाडी सकाळी 10:30 वाजता वैभववाडी रेल्वे स्थानकात येते ती आज दुपारी 12:30 वाजता आलेली आहे आणि तिला जवळजवळ 1-1.5 तासाचा इथे थांबा दिलेला आहे. त्याचबरोबर ज्या इतर गाड्या आहेत त्या ठिकठिकाणी रेल्वे स्थानकात थांबलेल्या आहेत. आपल्यासोबत काही रेल्वे प्रवासी देखील आहेत. काय सांगाल दादा, कुठे चाललात आणि कुठच्या गाडीने जाणार होता? ह्याच गाडीने जाणार होतो पण खूप उशीर झाला आणि खाण्यापिण्याचे पण हे सगळं जे गाडी देतं ते आता 4 कोस लांब येऊन आम्हाला घ्यावं लागतं. तुम्ही कुठून निघाला होता? किती वाजता निघाला होता? किती वाजता गाडीत बसला होता? कणकवलीला 15-20-25 मिनटं लेट झाली. तिथून इथे आता येईपर्यंत ही हालत आहे. काय रेल्वे कडून तुम्हाला सूचना देण्यात आलेल्या आहे केव्हा गाडी पोहोचेल, कसा पुढील प्रवास असणार? आता माझे नातेवाईक आहेत ते तिकडे काल संध्याकाळी 4 वाजता निघालेली गणपती स्पेशल गाडीला ते अजून खेडला अडकल्या. काल सकाळची मांडवी पकडलेली गाडी पनवेलला आहे, पनवेलच्या अगोदर आहे. त्याच्यामुळे काय सांगता येत नाही आता किती वाजता पोहोचेल आणि काय पोहोचेल. ठीक, ओके. हे होते रेल्वे प्रवासी की ज्याने सांगितलं की आपण सकाळी कणकवली रेल्वे स्थानकात बसलो आहे आणि नेमकी आता गाडी केव्हा पोहोचेल ती काही रेल्वे महामंडळाकडून सांगण्यात आलेलं नाही. त्यामुळे जे काही गाडीमध्ये खाण्यासाठी लागणारे जे काही पदार्थ असतील ते त्या प्रवाशांकडून घेतले जातात. ते आपण पाहू शकता की आता जी रेल्वे स्थानकात आहे, रेल्वे स्थानकात तेही रेल्वे प्रवाशांची बऱ्यापैकी गर्दी आहे. जे रेग्युलर गाड्याने मुंबईला प्रवास करणारे आहेत तसे प्रवासी या रेल्वे स्थानकात उपस्थित आहेत. काही प्रवाशांनी तर रेल्वेचं वेळापत्रक कोलमडल्यानंतर तिकीट कॅन्सल करून घरी जाण्याचाच मार्ग अवलंबलेला आहे. तर काही प्रवासी नाईलाजास्तव आता रेल्वेने प्रवास करणार आहेत. तर रेल्वेचे आता वैभववाडी रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्तर आहेत त्यांच्याकडूनही प्रवाशांना वेळोवेळी सूचना देण्यात येत आहे की गाड्या उशिरा आहेत. त्याचबरोबर काही ज्या संध्याकाळच्या सुटणाऱ्या गाड्या होत्या त्या रद्द करण्यात आल्या त्याबाबतही माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांनी ज्या रेल्वे संध्याकाळच्या गाड्या सुटणार आहेत त्या कॅन्सलेशन झालेल्याची माहिती देखील रेल्वे बोर्डाकडून देण्यात येत आहे. आपल्यासोबत आणि काही रेल्वेचे प्रवासी आहेत. दादा, कुठे जाणार आहात आणि केव्हापासून तुम्ही इथे थांबलात? कुठपर्यंत निघालात? कणकवलीचा निघाला. काय कशी व्यवस्था काय रेल्वे मंडळीकडून रेल्वे बोर्डाकडून करण्यात आलेली आहे? काय म्हणजे काही हेच नाही आहे रेल्वेमध्ये, म्हणजे बसायला पण गर्दी आहे ट्रेनमध्ये. आता रेल्वेचा अपघात झालेला काल होता पनवेल कळंबोलीच्या दरम्यान आणि रेल्वेचा हे वेळापत्रक कोलमडलेलं आहे. रेल्वे उशिराने धावतात. याबाबत काही रेल्वे प्रशासनाकडून तुम्हाला प्रवाशांसाठी काही सुविधा केलेल्या वगैरे आहेत का? सुविधा तशा काही लोकांना माहिती पण नाही आहे की रेल्वेचं झालं आहे. सुविधा ना काय केली आम्हाला आता समजलं. तिकीट जशी काढली ना तर आम्हाला सांगितलं की ट्रेन म्हणजे हे झालं पडलं. तुम्ही कुठे जाणार आहात? कुठे बसलात गाडीमध्ये? आम्ही इकडे जातो. तरी आम्ही 1 तास म्हणजे 9:30ला 10ला आलो आणि गावसुद्धा इथं खूप लांब आहे. मग आता तुम्ही निर्णय काय घेतला की घरी माघारी जायचं आहे की कसं मुंबईला? कारण आमच्या गावातले काल गेले ना ते अजून पूर्ण नाही. ह्या आपण रेल्वे प्रवाशांच्या प्रतिक्रिया बघितल्या आहेत की रेल्वेसाठी आलेले आहेत आणि त्यांना आत्ता म्हणजे रेल्वे स्थानकात आल्यानंतरच समजलं आहे की रेल्वेचे हे वेळापत्रक कोलमडलेलं आहे. त्यामुळे अनेकांचे हाल झालेले आहेत.
काहींनी माघारी परत जाण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र काहींना आता पर्याय नाही. या कोलमडलेल्या रेल्वेच्या वेळापत्रकानुसार तेही कसेबसे मुंबईत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल. महालक्ष्मी तथास्तु मॉल गारमेंट अँड ॲपरल्स गणेश चतुर्थी स्पेशल ऑफर 30 सप्टेंबर पर्यंत मर्यादित. आदित्य बिझनेस सेंटर, पहिला आणि दुसरा मजला, गांधी चौक, सावंतवाडी. मोबाईल नंबर 9860 2593 76 आणि 9226 2493 76. मध्य रेल्वे मार्गावरील दिवा स्थानकात प्रवाशांच्या आक्रमक पावित्र्यानंतर कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झालेत. कुडाळ रेल्वे स्थानकात तर प्रवाशांची तुफान गर्दी पाहायला मिळते. थेट जाऊयात कुडाळ रेल्वे स्थानकात. याचे अधिक अपडेट जाणून घेऊयात आमचे कुडाळ प्रतिनिधी प्रसाद पाताडे यांच्याकडून. मी आता आहे कुडाळ रेल्वे स्थानकावरती. आपण या दृश्यांमध्ये पाहू शकता, ही जी दृश्य आहेत त्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय जे नागरिक आहेत, जे प्रवासी आहेत, ते मुंबईला जाण्यासाठी जे आहेत या रेल्वे स्थानकावरती आलेले आहेत आणि अद्यापही एकही ट्रेन जी आहे ती मुंबईच्या दिशेने रवाना न झाल्यामुळे आपण हे कुडाळ जे रेल्वे स्टेशन आहे त्यावरती तुफान गर्दी पाहतोय. या ठिकाणी काही माता आहेत ज्यांच्या हातामध्ये 3-3, 4-4 वर्षाची बालकं आहेत. मात्र रेल्वे प्रशासन असेल त्यांनी यांची बसण्याची सुद्धा किंवा पाण्याची, चहा पाण्याची जी व्यवस्था आहे ती केली गेलेली नाही आहे. स्टेशन मास्तर यांच्याशी संपर्क साधला असता स्टेशन मास्तरांनी फक्त तेजस आणि जनशताब्दी एक्सप्रेस आहे ही मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे, मात्र ही कधी रवाना होईल हे त्यांनी सांगितलेलं नाही. आणि त्याचमुळे प्रवाशांची जी आहे ते या ठिकाणी जे तात्काळ या ठिकाणी जे उभे आहेत, बोर्ड लावण्यात आलेला आहे रेल्वे प्रशासनाकडनं. मात्र कोणती ट्रेन कधी निघेल याबाबत जे आहे ते प्रवाशांना सांगण्यात आलेलं नाही आहे. कोणतीही अनाऊन्समेंट जी आहे ती रेल्वे प्रशासनाकडनं केली गेली नाही. आपल्यासोबत इथे नागरिक आहेत, प्रवासी आहेत. सर, रेल्वे प्रशासनाने काही तुमची व्यवस्था केली आहे काय? अहो, सगळ्यात मेन जे आहे ना, या लोकांची एवढं फालतू काम आहे की सगळ्यात म्हटलं ना तर आता टॉयलेटची व्यवस्था पण नाही आहे. सगळ्यात म्हणजे अपंगांच्या टॉयलेटमध्ये जायला लागतंय, अपंगांच्या. आणि आता म्हटलं ना टॉयलेटचं काम चालू आहे म्हणतात. आता ही काल झालेली घटना आहे, यांना माहिती पाहिजे की आज तरी नको करायला पाहिजे होतं चालू काम बाथरूमचं. सगळ्यात मेन म्हणजे किती वेळ झाला तुम्ही या आणि त्या लाईनीमध्ये 10 मिनिटं आम्ही उभं आहे, 10 ते 15 मिनिटं. तेव्हा पुढे एकच टॉयलेट चालू आहे फक्त अपंगांचं. लेडीजचं पण ठीक हालत आहे. ताई, या ठिकाणी तुम्ही काय सांगाल? इथलं जे स्वच्छतागृह आहे ते बंद अवस्थेत आहे, काय सांगाल, काय परिस्थिती? चुकीचंच आहे म्हणा, कारण शेवटी लेडीजला पर्याय नाही. जेंट्स कुठेही जाऊ शकतात, लेडीजने कुठे जायचं हा एक मोठा प्रॉब्लेम. आणि मेन स्वच्छता नाही आहे. माणसाचे आजकाल आजार किती आहे, खरं ते करा. तर आपण पाहतो ह्या प्रवाशांच्या प्रतिक्रिया आहेत. इथलं जे स्वच्छतागृह आहे ते अस्वच्छ आहे, त्याचं जे बांधकाम आहे ते सुरू असल्यामुळे इथे महिलांची जी आहे ती फार मोठी गैरसोय होताना पाहायला मिळते आहे. तसंच या ठिकाणी जो गलथान कारभार आहे तो प्रवाशांकडून या ठिकाणी व्यक्त केला जातो. कोकणासाठी दुसरा ट्रॅक लवकरात लवकर सरकारने चालू करावे अशी माझी विनंती आहे. सर, किती वेळ झाला तुम्ही या स्थानकावर? आता झाले, आता 1.5 तास झाले. त्याच्या अगोदर जी आता माझी मंडळी काल गेलेली, सकाळी रात्री 8ला गेले, अजून मुंबईला नाही पोहोचली, अजून खेडलाच उभी आहे आत्तापासून. कोणत्या ट्रेनचं तिकीट आहे तुमचं? आता ही आमची कोचिवली जी टायमिंग अनाऊन्समेंट झाली आहे का रेल्वे? अनाऊन्समेंट आली, अजून अनाऊन्समेंट नाही झाली. किती वेळात येईल असं कळवण्यात आलं? तिथे टायमिंग दिला 1:54, म्हणून अजून तरी काही अनाऊन्समेंट नाही केली आहे. लहान बालकं आहेत या ठिकाणी, त्यांची काही व्यवस्था केली आहे का? काही मगातपासून आपण पाहतोय तुमच्या हातात एक बाळ आहे, आपल्याला बसण्यासाठी सुद्धा व्यवस्था नाहीये, काय प्रतिक्रिया आहे? खूप हालत होते एवढ्या मुलांना पूर्ण रेल्वे स्टेशनने आमचा डब्बा ऍक्च्युली तिकडे आहे, पण आम्ही छतासाठी इथे थांबतो. इम्पॉर्टंट आहे पहिली गोष्ट पूर्ण. तर जरा गाडी आली तरी पण जरा 10 मिनिटं थांबावी. तर या ठिकाणी जे प्रवासी आहेत त्यांचं म्हणणं आहे गाडी ज्यावेळी येईल त्यावेळी जी गाडी आहे ती कमीत कमी 10 मिनिटं तरी थांबवा. दुसरी मागणी जी आहे, रेल्वे स्थानक जे आहे त्याचा पहिला जो डबा आहे तिथपर्यंत जी आहे ती छपराची व्यवस्था करण्यात यावी. पावसाचे दिवस असल्याने आणि रेड अलर्ट जिल्ह्यामध्ये असल्यामुळे पाऊस जो आहे तो संततधार कोसळताना पाहायला मिळतोय. आणि आपण या ठिकाणी पाहतोय प्रवासी जे आहेत ते अजूनही या ठिकाणी ताटकळत आहेत. अद्याप कोणतीही गाडी जी आहे त्याचं अनाऊन्समेंट या ठिकाणी करण्यात आलेलं नाही. कॅमेरा पर्सन
साहिल बागवेसह प्रसाद पाताडे, कोकण सात लाईव्ह, कुडाळ, सिंधुदुर्ग. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं युट्यूब चॅनल. महालक्ष्मी तथास्तु मॉल, गारमेंट अँड ॲपरल्स, गणेश चतुर्थी स्पेशल ऑफर 30 सप्टेंबर पर्यंत मर्यादित. आदित्य बिझनेस सेंटर, पहिला आणि दुसरा मजला, गांधी चौक, सावंतवाडी. मोबाईल नंबर 9860 2593 76 आणि 9226 2493 76. आज 1 ऑक्टोबरला मुंबईकडे जाणाऱ्या 4 रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे कणकवली रेल्वे स्थानकावरती तुफान गर्दी असून प्रवासी संतप्त झालेले पाहायला मिळालेत. पाहूयात. कोकण रेल्वे ठप्प झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. काही प्रवासी संतापलेले आहेत. आपण पाहतो की ही परिस्थिती कणकवली रेल्वे स्थानकाला दुपारचे 3 वाजले आहेत आणि कणकवलीच्या रेल्वे स्थानकावर प्रवाशांनी मोठी गर्दी केलेली आहे. कारण सकाळी ज्या गाड्या गेलेल्या त्यानंतर दिवा एक गाडी गेली, त्याच्या आधी 2-3 गाड्या गेलेल्या आहेत पहाटेच्या, पण दिवा गाडी गेली. मांडवी ही सकाळी 11ची गाडी आत्ता येते प्लॅटफॉर्मला आणि ती अजून 2 तास या प्लॅटफॉर्मवर थांबणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वेकडून जे स्टेशन मास्टर यांनी दिलेली आहे. तसे 4 गाड्या या रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये जी गणपती स्पेशल असेल, पुणा गणपती स्पेशल असेल, त्यानंतर तुतारी असेल, कोकण कन्या ही गाडी आहे. त्यानंतर ज्या 4 गाड्या आहेत त्या आज रद्द करण्यात आलेल्या आहेत. कोकण कन्या तुतारी ही आज धावणार नाही आहे. 1 ऑगस्टला कणकवलीवरून मुंबई जाणारी ही गाडी रद्द करण्यात आलेली आहे. कणकवली रेल्वे स्थानकाची परिस्थिती आपण पाहतो. काही प्रवासी आपल्यासोबत, काय सांगताय तुम्ही? आज गाडी रद्द करण्यात आल्या. आता गाडी रद्द करण्यात तर आलेली आहे आणि मी सकाळी आता 8 वाजल्यापासून इथे उभा आहे. तर मला वाटतं आता दुपारी 11:30ची मांडवी आत्ताच येऊन थांबली आहे आणि आता ती प्लॅटफॉर्मलाच 2 तास थांबणार आहे. तरी मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांचे भरपूर हाल होतील आणि मला असं वाटतं की मी स्वतः आता जनशताब्दीने प्रवास करणार आहे. तर काय सांगाल? आम्हाला 4 तास सांगले अजून लेट ट्रेन. लहान मुलं देखील आहेत, त्यांचे हाल. मग ही काय अजून त्या पोटात काय नाही, आम्ही काय करायचं? कुठून आला तुम्ही? कुठे जाता? मुंबईला. कुठली गाडी होती? भोका. किती वाजता येईल काय सांगितलं? काय नाही सांगले टायमिंग. अनाउन्समेंट वगैरे काहीच नाही होतं, काहीच पॅसेंजरला इन्फॉर्मेशन नाही येते. त्यांना विचारलं गेलं तिकीट कॅन्सल करा, ते बोलतात ट्रेनची वाट बघा. तर आम्ही त्यांना काय विचारलं की उद्याच्या दिवशी वाट बघायची काय, बोलतात ते आमच्या सांगू शकत नाही आम्ही. म्हणजे हे काय फालतूगिरी चालू आहे का यांच्या लोकांची? तिकीट बोला आमचं तिकीट कॅन्सल करून आम्ही जातो लक्झरीने, ते पण सगळं नाही बोला तिकीट कॅन्सल, पैसे रिटर्न भेटणार नाही. म्हणजे काय ट्रेनचा प्रॉब्लेम आहे, एक्झॅक्टली सांगत पण नाही ते काय आहे ते. सारं इन्फॉर्म तर केलं पाहिजे पॅसेंजरला, काय होणार आहे काय नाही होणार आहे, ते काहीच नाही आहे. इन्फॉर्मेशन वगैरे काहीच नाही आहे. त्याकडे पब्लिक भरपूर वैतागलेलं आहे. त्या काउंटरवर लेडीज बसलेल्या बोलतात तुम्हाला ज्यांना सांगा त्यांना बिंदास सांगा, आम्ही काय सांगू शकत नाही तुम्हाला. रेल्वे प्रवाशांना रेल्वेकडून उत्तरं व्यवस्थित मिळत नाहीत असं हे प्रवासी सांगतात. आपण जी पाहतो आहोत की ही गर्दी जी आहे ही कणकवली रेल्वे स्थानकाच्या खालच्या ज्या परिसरामध्ये झालेली आहे. तिकीट काउंटरला देखील ही परिस्थिती आहे. तिकीट काउंटरचे आपण जी दृश्य पाहतो आहोत की बरेच जण तिकीट कॅन्सल करायला जात आहेत. आम्हाला पर्यायी आम्ही गाडी दुसरी घेतो आणि आम्ही जातो, अशा पद्धतीने आमचे पैसे रिटर्न द्या असं सांगतात, पण त्यांना पैसे रिटर्न दिले जात नाही आहेत. तिकीट जी खिडकी आहे ती आता दुपारच्या सत्रामध्ये बंद आहे, असे एकंदरीत चित्र दिसत आहे. काय करता तुम्ही? कॅन्सलेशनला आलात? बरेच जे प्रवासी आहेत ते कॅन्सलेशनसाठी थांबलेले आहेत. ते गाड्या ज्या रद्द होतात त्या तिकीट कॅन्सल करताना आपल्याला दिसत आहेत. ह्या काउंटरला ही जी गर्दी आहे ती आपल्याला दिसत आहे. रेल्वेकडून सांगण्यात येत आहे, अनाउन्समेंट चालू आहे, कोणकोणत्या गाड्या रद्द करण्यात येतील, कुठल्या गाड्या जातील, अशा पद्धतीच्या सूचना इथे चालू आहेत. बरेच प्रवासी आपल्याला जे करंट तिकीट आहे ते देखील घेत आहेत आणि ज्या गाड्यांचं कॅन्सल झालं त्यांचे पैसे रिटर्न घेण्यासाठी इथे थांबलेले आहेत. गर्दी जी आपण आहे ती मोठ्या प्रमाणात इथे झालेली आहे, ती आपण पाहतो आहोत. त्यामुळे एकंदरीत खूप हाल हे आता कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांचे होत आहेत. आपण जी बरीच दृश्य आहेत ते आपण पाहणार आहोत की जे चाकरमानी आहेत ते आता हे कणकवली रेल्वे स्थानक असेल, कुडाळ असेल किंवा अन्य रेल्वे स्थानकावर अडकलेले आहेत. बऱ्याच जणांकडे लहान मुलं देखील आहेत. जनशताब्दी गाडी येणार असं रेल्वेकडून सांगण्यात. गणपती स्पेशल असेल, तुतारी गाडी असेल किंवा कोकण कन्या ही जी आहे ती रद्द करण्यात आलेली आहे. आज 1 ऑगस्टला कणकवलीवरून
मुंबईला जाणारी जी पुणा एक्सप्रेस आहे गणपती स्पेशल, तशाच पद्धतीने कोकण कन्या आहे, तुतारी आहे, ह्या गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. आपण पाहत आहोत की येथे जे लहान मुलांना तात्पुरता गाडी येईल का सांगितलं? लहान मुलं आहेत तुमच्यासोबत, गाडीने अचानक गाड्या रद्द करण्यात आल्या, उशिरा काय सांगतात? काय माहिती नाही. ह्या प्रवासी आहेत, ह्या लहान मुलांना हरवण्याचा प्रयत्न करतात आणि खूप अशा परिस्थिती आहे ती आपण ह्या कणकवली रेल्वे स्थानकाची आहे. आपण ही लाईव्ह दृश्य आपल्या सर्व दर्शकांना दाखवत आहोत. सगळे जे आता ते प्रवासी आहेत ते बसलेले आहेत, ठाण मांडून बसलेले आहेत, कारण गाडी अचानक रद्द करण्यात आलेली आहे. तशाच पद्धतीने हे सर्वच जे प्रवासी आहे ह्या पायरींवर बसून राहिलेले आहेत, कारण गाडी कधी येईल, कधी सुटेल, कुठल्या गाड्या रद्द आहेत याची त्यांना माहिती अजूनपर्यंत काही जणांना मिळाली आहे, काही जणांना मिळायची आहे. अशा पद्धतीचं इथे चित्र दिसत आहे. आपण कणकवली रेल्वे स्थानकावर दुपारी 3च्या सुमारास इथे आहोत आणि जी मांडवी गाडी आत्ता जी आलेली आहे ती प्लॅटफॉर्मला लागलेली आहे, पण 2 तास ती गाडी इथून सुटणार नाही आहे, कारण दिवा गाडी ही पुढे गेलेली आहे. ती गाडी पुढे म्हणजे वैभववाडीच्या स्टेशनला थांबवण्यात आलेली आहे अशी देखील माहिती मिळत आहे. आणि बरेच जे प्रवासी आहेत येथे दमलेले आहेत. आपण काही प्रवाशांना, कुठली गाडी होती तुमची? जनशताब्दी. काय सांगायचं रेल्वे? त्याने अजून तर काय सांगितलं मला, अजून काय आलंच नाही एवढं. किती काय सांगते रेल्वेकडून? कुठली गाडी तुमची? आमची जनशताब्दीच आहे, पण अजून नाही, लेट आहेत गाड्या. हो. कुठे ॲक्सिडेंट झालाय का तिकडे? हा, त्याच्यामुळे दिवाळीला अपघात झाल्यामुळे मध्य रेल्वेचा जो मालगाडी आहे ती घसरल्यामुळे ह्या गाड्या उशिरा धावत आहेत. आणि आपण जी परिस्थिती पाहत आहोत की ह्या रेल्वे स्थानकाची परिस्थिती आपण जी पाहिली सकाळपासून, आपण या कणकवली रेल्वे स्थानकावर ही सर्व परिस्थिती आपली आपण कणकवली रेल्वे स्थानकात ही परिस्थिती पाहत आहोत, ज्या गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. येथे जो डब्यांची स्थिती दाखवणारा जो फलक आहे तो देखील आपण दाखवतो आहोत. कुठल्या कुठल्या गाड्या ज्या इथून धावत आहेत त्या दिसतात, पण त्यातल्या बऱ्याच गाड्या, काही गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे त्यामध्ये ज्या गाड्या रद्द करण्यात आलेल्या ती तुतारी आहे, गणपती स्पेशल आहे, तशाच पद्धतीने पुणे स्पेशल जी गाडी आहे ती देखील रद्द करण्यात आलेली आहे. आणि आज जी धावणारी जी गाडी आहे त्यामध्ये मांडवी दिवा सकाळी गेलेली आहे, मांडवी आता आलेली आहे, ती 2 तास लेट आहे. त्यानंतर जनशताब्दी येईल पण त्याला बराच उशीर लागेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर जी काय सांगितलं, गाडी येईल काय? गाडी येणार बोलले, पण अजून 2 तास लेट आहे, 6 वाजेपर्यंत येईल. पहिले 4. आम्ही आत्ता झालो इथून. बरेच आहेत. कुठली गाडी होती तुमची? कुठली गाडी होती? आमची एक्स्ट्रा उडान गाडी आहे. हां, लहान मुलं आहेत, गाड्या रद्द करण्यात आल्या, उशीर जातात, काय सांगतात? खूप त्रास होतोय, अजून काय सांगणार. आणि इथे बसायला पण जागा नाही आहे, उभंच घेऊन राहायचे. लहान मुलं रडतायत, झोपायची वेळ झाली आहे, अजून काय बोलू शकतो. परिस्थिती आहे. प्रवासी आहेत ते हैराण झालेले आहेत, लहान मुलं असतील, वयोवृद्ध असतील, हे सर्व जी आपण परिस्थिती आपण जी पाहिली आहे. जी गाडी येऊन थांबली आहे पण ती 2 तास इथून सुटणार नाही आहे, कारण येणाऱ्या गाड्या आहेत त्या अडकलेल्या आहेत, तसंच इथून जाणाऱ्या गाड्या देखील थांबलेल्या आहेत ट्रॅकवर. आणि अशी परिस्थिती एकंदरीत ह्या कणकवली रेल्वे स्थानकातील आहेत. आपण सर्व जे अपडेट आहे कणकवली रेल्वे स्थानकात आपल्याला सर्व दर्शकांना आपण कोकणसार लाईव्हच्या माध्यमातून देणारच आहोत. सकाळपासून आपण सर्व अपडेट दिलेले आहेत. याच्या नंतरचे देखील अपडेट आपण कणकवली रेल्वे स्थानकाला देणार आहोत. कणकवली परिस्थिती कुडाळ आहे, सावंतवाडी आहे, मडगाव आहे आणि त्याच्यानंतर ह्या बाजूला वैभववाडी आहे, नांदगाव आहे, खारेपाटण आहे, त्यानंतर रत्नागिरी आहे. अशा स्थानकांवर पण अशीच परिस्थिती आहे, कारण जी गाड्या आहेत त्या उशिरा धावत आहेत, काही रद्द झाल्या आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांनी नाराजी व्यक्त करत आहेत. जे प्रवाशांची परिस्थिती, पोलीस देखील इथे दाखल झालेले आहेत. पोलीस प्रशासन इथे दाखल झालेलं आहे. म्हणजे
प्रशासनाच्या वतीने इथे प्रत्येक जो महसूल विभाग असेल, पोलीस प्रशासन असेल किंवा अन्य प्रशासन आहे ते इथे दाखल झालेले त्रास होऊ नये यासाठी हे सर्व पोलीस अलर्ट देखील झालेले आहेत. पोलीस इथे दाखल झालेले आहेत. मॅडम तुमची कुठली गाडी होती आणि काय झालं तुम्ही? आमची जनशताब्दी आहे साहेब. काय सांगतात? जनशताब्दी या लोकांनी ॲक्च्युली मेसेज पाठवला पाहिजे होता कोकण रेल्वेने आम्हाला. आमची कन्फर्म तिकीट आहे जनशताब्दीची, पण या लोकांनी मेसेज न पाठवल्यामुळे आम्ही घरातून लवकर निघालो आणि इथे येऊन आता आम्हाला 4-5 तास थांबायला लागतं आहे. बऱ्याच गाड्या रद्द देखील करण्यात आल्या. हो, कोकण कन्या आणि तुतारी त्या दोन्ही गाड्या कॅन्सल केल्या आहेत. पण कोकण रेल्वेने जर आम्हाला मेसेज पाठवला असता अगोदर 4-5 तास गाडी लेट आहे, असं ट्रेन लेट आहे, तर आम्ही घरातून निघालोच नसतो. आम्ही खूप 40 किलोमीटरवरून आलो इथे. कुठे राहत आहे तुम्ही? आता आम्ही ठाण्याला चाललो आहे. कुठे राहत? हां, डोंबिवलीला. मुंबईला जाणारे हे जे प्रवासी आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की कुठे ना कुठेतरी आम्हाला रेल्वे प्रशासनाने जे सांगितलं असतं किंवा कळवलं असतं, मेसेज टाकला असतं तर आपली ही गैरसोय झाली नसती, असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आपण ज्या कणकवली रेल्वे स्थानक केली सर्वच रेल्वे स्थानका अपडेट आपण आपल्याला देत राहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा कोकण साद लाईव्ह. कोकण साद लाईव्हसाठी कॅमेरामन साहिल बागवेसह उमेश बुचडे, कणकवली. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्हचं YouTube चॅनल. आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवलीत, तेही अगदी माफक दरात. नॅप आय हॉस्पिटल मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर मध्ये आजपर्यंत 15,000च्या वर डोळ्यांची ऑपरेशन्स, विना टाका, विना इंजेक्शन, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डोळे तपासणी, चष्मा, तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार. डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार. आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर, प्रहार कार्यालयाच्या शेजारी, सनराईज टॉवर, श्रीधर नाईक चौक, मुंबई गोवा हायवेवर, कणकवली. ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात लोकसभेची उमेदवारी शिंदे गटालाच मिळणार असल्याचं वक्तव्य अशोक दळवी यांनी केलं आहे. या ठिकाणी जी लोकसभा निवडणूक आहे, ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये जो फॉर्म्युला ठरलेला आहे त्या फॉर्म्युलाप्रमाणे या ठिकाणी शिंदे गटाच्या शिवसेने गटालाच या ठिकाणी खासदारकीची उमेदवारी मिळणार आहे. आणि महाराष्ट्रामध्ये युती धर्म आहे, भाजप आणि शिवसेना शिंदे गट हा एकत्रितपणे 48 ठिकाणी निवडणुका सामंजस्यपणे लढवणार आहेत. आणि त्यामुळे निश्चितच या ठिकाणी जी खासदारकीची लोकसभेची जागा आहे ती निश्चितच आमच्या शिवसेना गटालाच मिळणार आहे. आम्हाला काय अन्य पक्षात जाण्याची काय गरज नाही. तशा प्रकारची रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पक्षाची लोकसभेची निवडणूक लढण्याच्या दृष्टीने पक्षाच्या वतीने बांधणी सुरू आहे. अन्य कोणीही त्याच्यात लुडबुड करण्याची काही गरज नाही आहे. आणि त्यामुळे निश्चितच या ठिकाणी शिंदे गटाचाच खासदार या ठिकाणी जो फॉर्म्युला ठरलेला आहे त्याप्रमाणे तोच उमेदवार निश्चित होणार आहे. त्यामुळे इतरांनी त्याच्यात विशेष लक्ष न घालणं योग्य वाटतं. आणि त्यांनी त्याप्रमाणेच पक्षश्रेष्ठींच्या आदेशाप्रमाणे सामंजस्यपणे ही निवडणूक लढवली जाणार आहे. आणि हा युतीचा धर्म ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये निश्चितच पाळला जाईल याची मी पूर्णपणे खात्री देतो. असं जरी त्यांनी जे केलेलं विधान आहे त्या विधानाशी त्यांनी सामंजस्यपणे विचार केला पाहिजे. वरिष्ठ पातळीवरती ज्या नेते मंडळींनी तशा प्रकारच्या सूचनासुद्धा झालेल्या आहेत. वरिष्ठ पातळीवरसुद्धा चर्चा झालेली आहे की या ठिकाणी शिवसेनेचाच उमेदवार लोकसभेसाठी लढवणार आहे. आणि त्यामुळे त्याने सामंजस्याची भूमिका घेऊन युतीचा धर्म पाळावा अशी मी त्यांना विनंती करतो. वास्तविक त्यांचा काही हा निवडणुकीशी आमच्या युती पक्षाशी भाजप आणि शिवसेना पक्षाची काही संबंध नाही. त्यांनी विनाकारण याच्यात डोकावून बघण्याची काही आवश्यकता नाही. त्यांनी आपल्या पद्धतीने निवडणूक लढवावी. आमची तयारी आहे, आमचा युती धर्म पाळण्याची तयारी आहे. आमच्यामध्ये सामंजस्य भूमिका आहे आणि त्या सामंजस्य भूमिकेतून या ठिकाणी शिंदे गटाचाच खासदार या ठिकाणी उमेदवार निश्चित होणार आहे याची मी अगदी पूर्णपणे पक्षश्रेष्ठींनी तशा प्रकारच्या सूचनासुद्धा खाली दिलेल्या आहेत. आणि भाजप आणि शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी निवडणूक सामंजस्यपणे लढवली जाणार आहे.
आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. अनंत टी, अनंत प्या, आनंदी रहा. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येणार असून समोरच्या पक्षातील उमेदवारानं आपलं डिपॉझिट वाचवण्यासाठी प्रयत्न करावा असा टोला विनायक राऊत यांनी लगावला आहे. मध्येच आमचा विजय दिसून येतोय. म्हणजे शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय हा निश्चित आहे आणि तो प्रचंड मताधिक्याने आहे. म्हणूनच विरोधकांना म्हणजे भाजप आणि त्या शिंदे गटाला आपले उमेदवाराची चाचपणी करावी लागते. पण कोणी यावं, आम्हाला त्याची अजिबात घाबरलेलं नाही. फक्त येणाऱ्याने आपली डिपॉझिट कशी वाचवावी याची चिंता करावी आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरावं. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवलीत, तेही अगदी माफक दरात. नॅप आय हॉस्पिटल मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर मध्ये आजपर्यंत 15,000च्या वर डोळ्यांची ऑपरेशन्स, विना टाका, विना इंजेक्शन, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डोळे तपासणी, चष्मा, तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार. डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार. आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर, प्रहार कार्यालयाच्या शेजारी, सनराईज टॉवर, श्रीधर नाईक चौक, मुंबई गोवा हायवेवर, कणकवली. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात लोकसभेच्या उमेदवारीवरून चर्चांना उधाण आलंय. यावर भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पाहूयात. सन्मान्य उदय साहेबांची कालची प्रेस बघितली आणि त्या प्रेसमध्ये काही विधानं होती, त्यातल्या बऱ्याचशा विधानांशी मी सहमत आहे. पहिलं विधान होतं की मोदीजींच्या महाविजय संकल्प 2024 मध्ये लोकसभेची प्रत्येक जागा आणि जागा महत्वाची आहे आणि त्यातलीच एक जागा ही रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाची आहे. या विधानाशी मी 100% सहमत आहे. दुसरं त्यांचं विधान होतं की ही जागा युतीच्या माध्यमातून लढली जाईल. 100% बरोबर आहे, ही जागा युतीच्या माध्यमातूनच लढली जाईल. तिसरं त्यांचं एक महत्वाचं विधान होतं की उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या विद्यमान खासदारांनी या सगळ्या युतीच्या भानगडीमध्ये पडू नये आणि माझीही त्यांना तशी विनंती आहे की तुम्ही या भानगडीमध्ये पडण्याची गरज नाही. आताची युती ही एकसंध आहे. फक्त या सगळ्या विधानामध्ये एक विधान जे होतं त्यामध्ये मला थोडी दुरुस्ती सुचवायची आहे. त्याचं असं आहे की लोकसभा प्रवास योजना ही सेना आणि भारतीय जनता पार्टीची युती होण्यापूर्वीच सुरू झालेली योजना आहे आणि या योजनेच्या अंतर्गत देशातल्या 160 मतदारसंघांमध्ये, लोकसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीने व्यूहरचना पूर्ण केलेली आहे आपली आणि तिथे त्या व्यूहरचनेनुसार तिथे आपण कमळ या निशाणीवर लढणार. त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग ही जागा जी आहे त्या जागेवर भारतीय जनता पार्टी कमळ निशाणीवर आपला उमेदवार उभा करणार आणि तो 3 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येणार आणि त्या सगळ्यामध्ये उदय सामंत म्हणजेच पर्यायाने सेना यांचंही योगदान या सगळ्या विजयामध्ये असणार आहे. सन्मान्य राणेसाहेब असतील, सन्मान्य पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब असतील, प्रमोदजी आहेत, आमच्या अतुलजी आहेत, आमदार नितेशजी राणे, निलेशजी राणे, राजन तेली, ही सगळी मंडळी, त्यांच्यासोबत अजय कुमार मिश्रा जे आपले गृहराज्यमंत्री आहेत, हे गेली 2 वर्ष या सगळ्या मतदारसंघामध्ये ठाण मांडून आहेत किंवा चांगले संघटनात्मक ताकद वाढवत आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टी कमळ या निशाणीवर हा मतदारसंघ जिंकणार आणि पुन्हा एकदा नव्याने इतिहास रचला जाणार. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं. अनंत टी, अनंत प्या, आनंदी रहा. या मतदारसंघात खासदार आहेत की नाहीत हेच लोकांना कळत नाही असा टोला विशाल परब यांनी लगावला आहे. नाही, मला केव्हाही प्रत्युत्तर द्यायला केव्हा आवडत नाहीत, परंतु मी एकच सांगतो की या मतदारसंघामध्ये एक आमदार खासदार शिवसेनेचा आहे की नाही, शिवसेना पण गेली त्यांच्या हातनं, आहे की नाही
हे लोकांना कळत नाही. लोकांमध्ये तुम्ही कुठल्या टपरीवर जाऊन विचारा या मतदारसंघाला खासदार आहे का. त्यामुळे हक्काचा खासदार भारतीय जनता पक्षाचा येईल आणि तो लोकांसाठी काम करेल एवढं मी तुम्हाला सांगतो. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवलीत, तेही अगदी माफक दरात. नॅप आय हॉस्पिटल मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर मध्ये आजपर्यंत 15,000च्या वर डोळ्यांची ऑपरेशन्स, विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डोळे तपासणी, चष्मा, तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार. डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार. आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर, प्रहार कार्यालयाच्या शेजारी, सनराईज टॉवर, श्रीधर नाईक चौक, मुंबई गोवा हायवेवर, कणकवली. हवामान विभागानं 3 ऑक्टोबरपर्यंत वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे देवगड बंदरामध्ये सुमारे 400हून अधिक नौका सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आश्रयासाठी दाखल झाल्या आहेत. आप लोग इधर मच्छीमारी कब से कर रहे हो? 3 दिन, 2 महीना काम आए हैं. अच्छा अच्छा. फिर इधर जो मच्छीमारी करने के लिए जो हम इधर तूफान हो रहा है, बारिश हो रही है, तो आप बाहर नहीं जाएंगे मच्छीमारी करने के लिए? नहीं जाएंगे. कितने दिन तक? 3 महीने. 3 दिन तक. 3. आप किधर से हो? उड़ीसा. ओडिशा से? हाँ. ओडिशा से आप इधर आए? हाँ. अच्छा. तो आपका इधर ट्रॉलर है? हाँ. ट्रॉलर है. बोट पे काम करते हो आप? हाँ, बोट अच्छा. में काम करते अच्छा हैं. अच्छा. आता आपण आहोत देवगड या बंदरावरती. देवगड बंदर हे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातील महत्त्वाचे एक बंदर आहे. या ठिकाणी गुजरात, कर्नाटक, गोवा तसेच मालवण 400हून अधिक बोटी या ठिकाणी आपल्याला या बंदरावरती आलेल्या पाहायला मिळत आहेत. त्या हवामान खात्याने निर्देश दिलेले आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस जो आहे तो येणार आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी जे आहेत ते 400हून अधिक नौका दाखल झालेल्या आहेत. हवामान खात्याने 3 ऑक्टोबरपर्यंत मच्छीमारांनी मच्छीमारी न करता या ठिकाणी जे आहे ते सुरक्षित राहावं, सुरक्षित ठिकाणी आपली जी आहे ती बोट दाखल करावी असे निर्देश हे हवामान खात्याकडून दिलेले आहेत. त्यानुसार या ठिकाणी जे आहे ते 400हून अधिक नौका बोटी ज्या आहेत त्या मच्छीमार बांधवांनी या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आणून लावलेल्या आहेत. नागेश दुखंडे, कोकण 7 लाईव्हसाठी देवगड. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. महालक्ष्मी तथास्तु मॉल, गारमेंट अँड ॲपरल्स, गणेश चतुर्थी स्पेशल ऑफर. ऑफर 30 सप्टेंबर पर्यंत मर्यादित.
आदित्य बिझनेस सेंटर, पहिला आणि दुसरा मजला, गांधी चौक, सावंतवाडी. मोबाईल नंबर 9860 259376 आणि 9226 249376. सावंतवाडी नगर परिषदेमार्फत स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छता ही सेवा हा उपक्रम दिनांक 1 ऑक्टोबर 2023 रोजी घेण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत सकाळी 10 वाजता 1 तारीख 1 तास स्वच्छता मोहीम घेण्यात आली. सावंतवाडी नगर परिषदेच्या 8 प्रभागांमध्ये विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम घेण्यात आली.
दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. महालक्ष्मी तथास्तु मॉल, गारमेंट अँड ॲपरल्स, गणेश चतुर्थी स्पेशल ऑफर 30 सप्टेंबर पर्यंत मर्यादित. आदित्य बिझनेस सेंटर, पहिला आणि दुसरा मजला, गांधी चौक, सावंतवाडी. मोबाईल नंबर 9860 2593 76 आणि 9226 2493 76. स्वच्छ भारत अभियानांतर्गत गांधी जयंतीचं औचित्य साधून संपूर्ण देशात महास्वच्छता अभियान राबवण्यात आलं. या स्वच्छता अभियानांतर्गत डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने शेकडो स्त्री सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, देवगड, कणकवली, मालवण, वेंगुर्ला, कुडाळ, बांदा, परोळा या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवून त्या ठिकाणचा कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. यावेळी सावंतवाडी, बेळगाव रोड या भागात स्वच्छता करण्यात आली. यावेळी सावंतवाडीचे प्रांताधिकारी श्री प्रशांत पानवेकर, मुख्याधिकारी सागर साळुंके, आरोग्य निरीक्षक श्री पांडुरंग नाटेकर, पोलीस उपनिरीक्षक शेखर दाभोळकर, नगरपालिकेचे कर्मचारी तसंच डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे शेकडो स्त्री सदस्य उपस्थित होते.
आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. महालक्ष्मी तथास्तु मॉल, गारमेंट अँड ॲपरल्स, गणेश चतुर्थी स्पेशल ऑफर 30 सप्टेंबर पर्यंत मर्यादित. आदित्य बिझनेस सेंटर, पहिला आणि दुसरा मजला, गांधी चौक, सावंतवाडी. मोबाईल नंबर 9860 2593 76 आणि 9226 2493 76. वेळ आली होती पण काळ आला नव्हता याचा प्रत्यय आज सायंकाळी करूळ घाटात आला. करूळ घाटात खोल दरीत कोसळताना टेम्पो बचावला आहे. हा अपघात आज सायंकाळी 6च्या दरम्यान घडला. दरीत कलंडलेला हा टेम्पो वाहन चालकाने रशीच्या साहाय्याने बाहेर काढला. हा थरारक बिंदू अंगावरती काटा उभा करणार आहे. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर. नाव एक्सपिरियन्स sheer softness of टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स. कोकण रेल्वेचे प्रवासी संतापले, केला रेल रोको. कोकण रेल्वे खोळंबली, या गाड्या झाल्या रद्द. आणि दवे बलवत्तर, दरीत कोसळताना टेम्पो वाचला. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर. नाव एक्सपिरियन्स sheer softness of टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत राहा कोकणचा नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह. धन्यवाद.